हा तर आता उद्याच्या शपथविधीला उपस्थित राहणं उद्याच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठीच मी दिल्लीवरून मी आत्ता झालेलो आहे आणि एअरपोर्टवरून डायरेक्ट देवेंद्रजीच्या भेटीसाठी आलो. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं. आणि आमचा पक्ष आपल्या पाठीशी पूर्णपणे उभा राहील आणि आपल्याला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळालेली आहे. 14 ते 19 काळामध्ये आपलं काम अत्यंत उत्कृष्ट होतं आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व समाजाला न्याय देण्यासाठी नक्कीच ते मुख्यमंत्री पदावरून अत्यंत चांगलं काम करतील अशी अपेक्षा मी त्यांच्यासमोर व्यक्त केलेली आहे आणि त्यांना आरपीआयच्या वतीनं दलित आंबेडकर जनतेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. संजय राऊतांनी टीका केली परदेशातून पाहुणे बोलवा म्हटलं. मला वाटतं परदेशातून पाहुणे बोलू ना. आम्ही परदेशाशी आम्हाला चांगले संबंध ठेवायचे आहेत. भारत हा जगातला अत्यंत ऍक्टिव्ह असणारा ते देश आहे आणि जगाशी आपले संबंध चांगले जोडण्यासाठी जगातल्या लोकांना आपण बोलू आणि आपल्या नेत्यालाही बोलवलेलं आहे. संजय राऊत यांना एवढंच सांगणं आहे की आपल्या नेत्यालाही बोलवलेलं आहे. आपल्या नेत्याने यावं आणि आपला नेता आला नाही तर परदेशातील लोक येतील. आपल्याच पक्षातील नेते म्हणतात की उद्धव ठाकरे जर आता आपल्याच पक्षातील काही नेते म्हणतात उद्धव ठाकरे जर आपल्यासोबत असते तर त्यांना अधिक मान सन्मान मिळाला असता. ते विरोधात गेले 2019 आणि अशा पद्धतीने आता हे झालं. नाही, मला वाटतं की माननीय उद्धव ठाकरे जर आमच्यासोबत असते तर शिवसेनेमध्ये फूट होऊ शकली नसती आणि जे धनुष्यबाण सिंबॉल आहे ते त्यांच्याकडे राहिलं असतं. त्यांचा सन्मान वाढला असता. जरी त्यावेळेला देवेंद्र म्हणून मुख्यमंत्री झाले असते तरी महायुतीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांना फार मोठा सन्मान राहिला असता. त्यामुळे ते काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेल्यामुळं त्यांना फार मोठं नुकसान सहन करावं लागलेलं आहे आणि मला असं वाटतं की उद्धवजींनी ही फार मोठी त्यांच्या जीवनामधली फार मोठी चूक केलेली आहे. आणि बाळासाहेब ठाकरे जर असते तर बाळासाहेबांचे आणि बीजेपी सोबत अनेक वेळेला अनेक वाद व्हायचे पण नंतर ते मिटवायचे आणि बाळासाहेब असते तर त्यांनी उद्धवजींना तिकडे जाण्यासाठी मना केलं असतं. तर मला असं वाटतं की उद्धवजी आमच्यासोबत असते तर त्यांचा सन्मान वाढला असता. शिवशक्तीचा प्रयोग बाळासाहेबांनी केला होता त्याला एक फार मोठं यश आम्हाला मिळालं असतं. पण उद्धवजी तिकडे गेल्यामुळं त्यांचंच फार मोठं नुकसान झालेलं आहे. सर देवेंद्र फडणवीस म्हणाले ते पुन्हा येईल आणि ते पुन्हा आले यावर एक कविता. नाही ते म्हणाले होते मी पुन्हा येईन म्हणजे ते म्हणाले होते मी पुन्हा येईन आणि मुख्यमंत्री पदावरती मी जाईन असं ते म्हणाले होते. त्याप्रमाणे ते आता पुन्हा आलेले आहेत आणि आता ते 5 वर्षासाठी आलेलेच आहेत. पण पुढचे 29च्या नंतरही पुढची जी 5 वर्ष असतील ते सुद्धा ते त्यांना मिळतील आणि ज्या पद्धतीने मोदींचा नंबर तिसऱ्यांदा लागलेला आहे त्या पद्धतीनं देवेंद्रजी सुद्धा 2029 मध्ये सुद्धा मुख्यमंत्री होतील अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे. पण त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आरपीआयचं मंत्रिमंडळ असलाच पाहिजे. विधान परिषद जागा खाली होती किती तुम्ही जागा मागणार आता? विधान परिषद जागा एकच मिळणार आम्हाला. एक मंत्रिपद आणि एक जागा देण्यास त्यांनी मान्य केलेलं आहे. आज मी माननीय अमित शहा यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांच्याबरोबर मी माननीय एकनाथ शिंदे यांनाही सन्मान मिळाला पाहिजे ही भूमिका त्यांच्यासमोर मी मांडलेली आहे. त्यांनी सांगितलंय की एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री होतील त्यांना सन्मान दिला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मी जर सुचवलं की ते जर डेप्युटी सीएम होत नसतील तर त्यांना महायुतीचं जे अध्यक्षपद आहे किंवा जे कन्व्हेनर आहे ते पद त्यांना द्यावं आणि त्यांचा सन्मान राखला पाहिजे. एकनाथ शिंदेमुळं एवढी विक्ट्री आम्हाला मिळालेली आहे आणि त्यांचा आदर राखणं अत्यंत आवश्यक आहे. ही भूमिका त्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि आरपीआयला एक मंत्रिपद मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी त्यांच्याकडे मी केलेली आहे. एकनाथ शिंदे नाराज असं वाटतं का तुला? मंत्री पदावरून अडून नाही, एकनाथ शिंदे काय अडून बसलेले नाही आहेत. एकनाथ शिंदे यांनी ते जाहीरच केलेलं आहे की मी मुख्यमंत्री पदावर माझा दावा नाही आणि माननीय नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य आहे हे त्यांनी अनेक वेळेला सांगितलेलं आहे. नाराजी थोडी राहणं साहजिक आहे परंतु ते महायुतीसोबतच आहेत आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांची आम्हाला आवश्यकता आहे. त्यांच्या मार्गदर्शनाची त्यांच्या सहकार्याची आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे आणि त्यांच्या सहकार्यानेच हे सरकार पुढे चालणार आहे. काँग्रेस ईव्हीएम वरती आरोप करते. ईव्हीएम मला वाटतं की ईव्हीएम आरोप करण्यापेक्षा लोकांवरती आरोप केले पाहिजेत. म्हणजे लोकांनी त्यांना लोकसभेच्या वेळेला बरोबर मतदान केलेलं होतं आणि या वेळेला महायुतीला प्रचंड अशा पद्धतीचं मतदान मिळालेलं आहे. म्हणजे लोकसभेला त्यांना जेवढं मतदान मिळालं त्यापेक्षा जास्त मतदान आम्हाला मिळालेलं आहे आणि त्यांनी लोकांना दोष द्यावा. लोकांनी आम्हाला का मतं दिली त्यांना विचारावं. मला असं वाटतं की ईव्हीएम मशीनला दोष देण्यामध्ये अर्थ नाही आहे आणि ईव्हीएम मशीन ही त्यांनीच आणलेली आहे.
ही नरेंद्र मोदी यांनी ईव्हीएम मशीन आणलेली नाही आहे, त्यांच्या काळामध्येच ती मशीन आलेली आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये भूमिका घेणं अत्यंत योग्य नाही. लोकशाहीला धोका देण्याचं काम हे महाविकास आघाडीवाले करत आहेत, असं माझं त्यांच्यावरती आरोप आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.